नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलचे. तर पहा, आज आरोग्य सेवक जे की जिल्हा परिषदेमधील महत्त्वाचं पद आहे त्याचा पहिलाच पेपर झालेला आहे आणि पहिली शिफ्ट संपलेली आहे. तर त्याचंच ॲनालिसिस आज आपण करणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी आपल्याला जे आहे टॉपिक लिहून पाठवलेले आहेत. तर हे जे टॉपिक्स आहेत हे निलेश भवटे यांनी पाठवले, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि आपण एक एकरित्या टॉपिक पाहणार आहोत आणि नंतर सविस्तररित्या आणखी काही टॉपिक्स आपल्याकडे आलेले आहेत ते सुद्धा पाहू. तर पहा मित्रांनो, पहिलाच प्रश्न जो आहे हे त्यांनी आता अशा पद्धतीने लिहून पाठवलेलं आहे. मी त्यांना एक्सप्लेनेशन याचं विचारलं. तर पहा, जे आहे पहिलं रासायनिक कलर या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे AgClचा. आता हे जसेच्या तसे प्रश्न असतील असे नाही. जे त्यांना आठवलेलं आहे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये थोडाफार बदल हा असू शकतो. जर आपल्याकडे संध्याकाळपर्यंत डिटेलमध्ये प्रश्न आले तर आपण नक्कीच संध्याकाळी जो आहे तो पूर्ण आज दिवसभराचे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते संपूर्ण PDF एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करूया रात्री, जर आपल्यापर्यंत प्रश्न आले तर. या ठिकाणी पहा, प्रश्न कशावर विचारण्यात आलेला आहे, AgClचा रासायनिक कलर कोणता. त्यानंतर स्पुटनिकवर प्रश्न आलेला आहे. स्पुटनिक आपल्याला माहिती आहे अंतराळ मोहीम होती आणि रशियाची जी आहे ती वॅक्सिन सुद्धा होती. आता नेमकं तो कशावर प्रश्न आलेला आहे, वॅक्सिनवर आलेला आहे की अंतराळ मोहीम जी होती रशियाची ती 1957ची ही मोहीम होती, याचं नाव स्पुटनिक होतं. पण या ठिकाणी रशियाने जी लस कोरोनावर जी लस आणली होती त्याचं नाव सुद्धा स्पुटनिकच असं होतं. त्यामुळे ते कन्फर्म नाही की कोणतं इयर विचारलेलं आहे, सध्याचं की अगोदरचं. नंतर पहा, लिटमस कागद व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यावर आपण आपले सिरीजमध्ये सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत. अजून जर तुम्ही सिरीज पाहिलेली नसेल तर तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित आरोग्य सेवकसाठी 400+ प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे आणि ते संपूर्ण सिलेबसला धरूनच आहे. आजचा जो पेपर आपण पाहिला, व्यवस्थित अनालिसिस केलं तर आपल्याला असं कळते की प्रश्न जे आहेत ते सिलेबसच्या आजूबाजूलाच फिरताना दिसतात. पूर्ण सिलेबसला धरूनच प्रश्नपत्रिका आलेली आहे. या ठिकाणी पहा, सिलेबसचे जेवढे टॉपिक होते तेवढ्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे आणि स्पेशल जिल्ह्यावर, ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज केलेला असेल जिल्ह्यावर आधारित 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. जिल्हा जो आहे डिस्ट्रिक्ट, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल त्यावर 2 प्रश्न तुम्हाला दिसतात. कुठे क्षेत्रफळ विचारण्यात आलं, कुठे लोकसंख्या विचारण्यात आली. तर जिल्ह्यावर या ठिकाणी 2 प्रश्न आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, जिल्ह्यासंबंधी आपण पाहिलं, सिलेबस संबंधी पाहिलं. तांत्रिक जो अभ्यासक्रम होता तो पूर्ण सिलेबसला धरून होता. पेपर जो आहे तो मॉडरेट स्वरूपाचा आहे. इझी आपण याला बिलकुल म्हणत नाही. तांत्रिक जे प्रश्न होते ते मॉडरेट स्वरूपाचे होते. काही प्रश्न कन्फ्युजिंग करणारे होते. नंतर पहा, PET प्लास्टिक टाईप कोणता आहे, जे प्लास्टिकचे टाईप्स असतात त्याबद्दल प्रश्न विचारलेला होता. PET जे होतं आणि विविध प्लास्टिक जे आहे ते ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं होतं. नंतर पहा, KS राजीव हे जे आहेत यांची नियुक्ती कुठे करण्यात आलेली आहे, म्हणजे नियुक्ती संदर्भातही एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नंतर ग्लुटामिक ऍसिड संदर्भात प्रश्न होता. महाराष्ट्रातील धरण कोणते, 5 धरणांचे ऑप्शन होते विविध राज्यातील आणि खालीलपैकी महाराष्ट्रातील धरण कोणते, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. म्हणजे महाराष्ट्रातील धरणावर एक प्रश्न आलेला आहे. जिओग्राफी संदर्भातील हा प्रश्न आपण धरू शकतो. नंतर पहा, केमिस्ट्रीवर 5 ते 6 प्रश्न होते. भिंग जे आहेत आपले, भिंग अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तांत्रिक प्रश्न जे आहेत ते 2 ते 3 प्रश्न भिंगावर विचारलेले आहेत. नंतर पहा, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग यावर प्रश्न देखील विचारण्यात आले. मराठीमधील जर पाहिलं तर काळावर 3 ते 4. आता जर तुम्ही रिव्हिजन करत असाल तर काळ अजून जर तुमचे चांगले नसतील, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, तर त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एक वाक्य दिलेलं होतं आणि खाली पर्याय दिलेले होते की खालीलपैकी वाक्य जे आहे ते कोणत्या काळामधलं आहे किंवा खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर असं जे आहे ते ऑप्शन होते आणि वरती जे आहे ते वाक्य दिलेलं होतं किंवा ऑप्शनमध्ये सुद्धा वाक्य दिलेले होते आणि वरती काळ विचारण्यात आलेला होता. नंतर पहा मित्रांनो, पॅसेजमध्ये काय आलेलं आहे, फिलिंग द ब्लँक स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मोठे पॅसेज जे आहेत तशा स्वरूपाचे आलेले नाही, जास्त प्रश्न पॅसेजवर आलेले नाही. पण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अशी माहिती मिळाली आहे की पॅसेजमध्ये फिल इन द ब्लँक्स विचारण्यात आलेले आहे. 3 मार्कासाठी ते विचारलेले होते. नंतर पहा, पुढील प्रश्न, एक वचन अनेक वचन. मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन जे आहे त्यावर 2 प्रश्न आलेले आहेत. एक वचन आणि अनेक वचनावर. शुद्ध लेखनावर सुद्धा एक प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी शुद्ध लेखन ओळखा असा प्रश्न त्यामध्ये आलेला आहे. रिअरेंज 3 ते 4 प्रश्न. सेंटेन्स रिअरेंज, इंग्लिश ग्रामर जे आहे तुमचं त्यामध्ये रिअरेंजवर 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहे. वाक्यांचा जो क्रम आहे तो आपल्याला व्यवस्थित लावायचा होता. नंतर पहा, प्रोवर्बवर सुद्धा इंग्लिशमध्ये एक प्रश्न आलेला आहे. स्पॉट द इररवर 3 प्रश्न आलेले आहेत जे की IBPS नेहमी विचारत असते. तर स्पॉट द इरर जे आहे त्यावर 3 प्रश्न. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द जे आहे मराठीमधले किंवा इंग्रजीमधले त्यावर देखील प्रश्न आलेला आहे. नंतर पहा, मराठीतली एक म्हण सुद्धा विचारलेली होती. पर्सेंटेजचं जर आपण पाहिलं, जसं आपल्याला बुद्धिमापन चाचणी आणि गणित हे 2 विषय आहेत तर त्यापैकी
गणितावर जो आहे तो कमी भर आहे, पण बुद्धिमापन चाचणीवर आपल्याला जास्त भर दिसतो. गणितावर जर पाहिलं आपण तर काही जण सांगतात की टाईम अँड वर्कवर प्रश्न आलेला आहे आणि काही जण सांगतात की पर्सेंटेजवर 1 ते 2 प्रश्न विचारलेले आहेत. पण जास्ती काय विचारण्यात आलं ते म्हणजे रिझनिंगमध्ये सुद्धा काय तर सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मार्कांसाठी सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आलेला आहे. एकच सिटिंग अरेंजमेंट जी आहे ती तुम्हाला करायची होती आणि त्यावर जे आहे 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे, पण सिटिंग अरेंजमेंटची जी पझल होती ती एकच होती. म्हणजे पझलवर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. नंतर डायरेक्शन जी की पझल आणि डायरेक्शन यांचं कॉम्बिनेशन करून विचारली होती, तर डायरेक्शनवर सुद्धा 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. नंतर पहा मित्रांनो, अर्थमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री, अर्थ विधेयक कोणी मांडलं 2023-24चं असा देखील प्रश्न विचारलेला होता. म्हणजेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री विचारले होते आणि माजी सेंट्रल म्हणजे एक्स सेंट्रल रेल्वे मिनिस्टर या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. ऑप्शन होते खाली आणि खालीलपैकी कोण रेल्वे मंत्री राहिलेला आहे केंद्रामध्ये असा प्रश्न होता. तर पहा यामध्ये आपण जे काही प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा पाहिले. आता आपण टॉपिककडे आणखी पाहूया. नंतर पहा मित्रांनो, हे जे WhatsApp आहे त्यावर त्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणखी जे प्रश्न त्यांना आठवले ते त्यांनी पाठवले निलेश भोवटे यांनी. आणि या ठिकाणी प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे की अवकाश मोहीम स्फुटनिक कधी सोडण्यात आला, जो रशियाचा होता आणि आपण हा कव्हर केलेला आहेच. नंतर पहा, डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होत जाते. हे जे आहे एक्सेलरेशन संदर्भातील हे उदाहरण होते. रेडॉक्स रिॲक्शन संदर्भात प्रश्न आलेले आहेत. रिडक्शन संदर्भात प्रश्न आलेले आहेत. जास्त प्रोटीन कशामधून कन्व्हर्ट होते, जास्त झालेले प्रोटीन कशात कन्व्हर्ट होते, हे आपल्याला माहितीच आहे की जास्त झालेले प्रोटीन हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की ग्लुकोजचं ग्लायकोजन आहे त्यामध्ये जे आहे रूपांतरण होत असते. आणि केमिकल रिॲक्शनवर सुद्धा प्रश्न आलेले आहे. प्रतिसंश्लेषणातून किती ऊर्जा मिळते किंवा एटीपी हा जो आहे याचा लॉंग फॉर्म विचारलेला होता, किंवा प्रतिसंश्लेषणातून जे आहे एटीपीवर प्रश्न आलेला होता. पूर्ण एटीपी आपण कव्हर केलेला आहे ऑलरेडी. तांत्रिक जी सिरीज घेतली होती त्यामध्ये. नंतर पहा, डोळ्याच्या बाहुलीचे कार्य काय आहे यावर देखील प्रश्न आला. लेन्सेसवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. नंतर बायोटिक अबायोटिक विसंगत पर्याय, 5 किंगडम सिस्टीम, प्राणी जे आहे प्राण्यांचं वर्गीकरण त्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि आधुनिक पद्धत जी होती म्हणजे वर्गीकरणीय पद्धत 5 किंगडम पद्धत जी आहे ती विचारलेली आहे. तिचा शोध कोणी लावलेला आहे किंवा ती कोणी निर्माण केली असा प्रश्न विचारलेला आहे. आणि दवबिंदू साथी हवेतील यावर देखील प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. नंतर पहा आणखी पाहूया. आणखी पहा मित्रांनो, हा जो पॅटर्न आणखी तुम्हाला माहित नसेल तर 2 तासाचा वेळ आहे परीक्षेला. एकूण 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाही. 10वीच्या दर्जाचे प्रश्न सर्व होते, पण प्रश्न हे मॉडरेट स्वरूपाचे विचारलेले आहेत. मराठी थोडं इझी लेवलचं तुम्ही त्याला म्हणू शकता मराठीला. आणि बुद्धिमापन जी चाचणी आहे, जर तुमचं पझल वगैरे, नंबर सिस्टीम, वर्बल सिरीज, आणखी पझलमध्ये जर तुमचे चांगले मार्क्स असतील, डायरेक्शन वगैरे, तर मोजके काही टॉपिक आहेत ते जर कव्हर असतील किंवा चांगल्या पद्धतीने तुमचे असतील तर तुम्ही बुद्धिमापन आणि गणितमध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळू शकतात. तांत्रिक घटक जो आहे तो तांत्रिक घटक मॉडरेट लेवलचा विचारण्यात आलेला आहे. काही प्रश्न जे आहेत ते गुंतागुंतीचे होते किंवा कन्फ्युजन निर्माण करणारे होते, पण जास्तीत जास्त प्रश्न हे वन लाईनर स्वरूपाचे आपल्याला दिसलेले आहे. तर पहा, हा आहे तुमचा पेपर पॅटर्न. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आधुनिक भारताचा इतिहास यावर एक प्रश्न होता. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल यावर 1 ते 2 प्रश्न विचारलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा एक प्रश्न होता. नंतर पहा, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन या ठिकाणी महाराष्ट्रातील समाज सुधारक. आणि चालू घडामोडीचं जर आपण पाहिलं तर चालू घडामोडी तुम्हाला आरोग्याशी संबंधित योजना या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यावर 2 ते 3 प्रश्न आरोग्याशी संबंधित योजनावर आलेले आहेत. केंद्र सरकारच्या योजना असो, राज्य सरकारच्या योजना असो, यावर जर तुमचा पेपर बाकी असेल तर एकदा तुम्ही त्याला रिवाईज करून जा. दुसरं म्हणजे असं की मोहम्मद शमीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे त्या संदर्भातही एक प्रश्न विचारलेला होता. नंतर पहा, भारतातील शेजारी राष्ट्राशी असणारे संबंध यावर देखील एक प्रश्न होता. संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक भूगोल, हवामान यावर 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. कुठे 2, कुठे 3 असे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याचा सामाजिक भूगोल करून जाणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाईम लोकसंख्या किंवा क्षेत्रफळ यावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. तर पहा, बुद्धिमापन चाचणी पाहिली तर तर्क आधारित प्रश्न आहेत. अक्षरमाला, संख्यामाला, इतर तर टॉपिक जे आहे ते जास्त काही विचारलेले नाहीत. नंतर पहा, सर्वसाधारण शब्द संग्रह विचारलेले, वाक्यरचना काळ करून जाणं मस्त आहे, कारण की काळावर प्रश्न आलेले आहेत. इंग्लिश असो की मराठी असो, इंग्लिश ग्रामर असेल तर टेन्सवर प्रश्न आलेले आहेत. आणि मराठी जर आपण विचारलं तर भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे तर रिवाईज करणं मस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यावर प्रश्न आले आहेत. म्हणीवर एक प्रश्न आलेला होता. नंतर पहा, हे काही टॉपिक्स आहेत जे करून जाणं गरजेचं आहे. आर्टिकलवर तर अजून कोणी सांगितलेलं नाहीये. क्वेश्चन टॅगवर सुद्धा आणखी कोणी सांगितलेलं नाहीये. आशा होती की 2 ते 3 प्रश्न येतील, पण त्यावर आलेले नाही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार. पहा मित्रांनो, तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे तो पूर्णतः IBPSने फॉलो केलेला आहे. म्हणून जर आता तुम्ही रिव्हिजन देत असाल तर फक्त तांत्रिक अभ्यासक्रमाला रिव्हिजन द्या. आणि तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही जास्त मार्क मिळवू शकता, त्याबद्दल वादच नाही. कन्सेप्ट ज्याचा क्लिअर असतील तो जास्त मार्क मिळवेल. आणि जर त्यानं फक्त प्रश्न रिवाईज केलेले असतील तर वन लाईनर प्रश्न आले ते तुम्ही सोडू शकता. तर पहा, तांत्रिक प्रश्नावर सर्व टॉपिक्सवर प्रश्न आलेले आहेत. मग कार्बनी संयुग असो, अवकाश मोहीम असो, लेन्स असो, अनुवांशिकता असो, सूक्ष्मजीवांचा परिचय असो, म्हणजे केमिस्ट्रीवर सुद्धा आले, बायोवर सुद्धा आले आणि फिजिक्सवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर एकूण जर आपण पेपर पाहिला तर आपल्याला मॉडरेट स्वरूपाचा हा पेपर दिसतो. इतकाही सोपे पेपर नव्हता किंवा जास्तही कठीण नव्हता. तर पहा, हा मॉडरेट लेवलचा पेपर आहे.
आणखी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असेल त्यांनी नक्की कमेंट करा की तुम्हाला कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. जर आपल्यापर्यंत सर्व प्रश्न उपलब्ध झाले तर संध्याकाळी आपण एक कॉमन व्हिडिओ किंवा कॉम्बो व्हिडिओ तयार करू, ज्यामध्ये सर्व शिफ्टचे आतापर्यंत आलेले प्रश्न आहेत. आणि पहा मित्रांनो, तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित आपण एक सीरीज घेतलेली आहे, ज्यामध्ये 400 प्लस प्रश्नांचा सराव आहे. तुम्हाला जर रिव्हिजन करायची असेल तर त्यामधून तुम्ही रिव्हिजन करू शकता. ते पूर्ण प्रश्न आपण 10वीच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.